नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अशी चिकन दम बिर्याणी जी घरातच हॉटेलला विसरायला लावेल. मसाले आणि टेस्ट एकदम बनणार. चला तर मग सुरुवात करूया. 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही. दही घालून घेतलेला आहे. अर्धा कप कांदा, तोही घालून घ्यायचा आहे. अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिन्याची पाने, 2 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. छान असं एकजीव होईपर्यंत मिस मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. झाकण ठेवून 30 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. 30 मिनिटानंतर आपलं चिकन अतिशय व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आधी 30 मिनिटभर भिजवून ठेवले होते. त्यासाठी आपण पातेल्यात गरम पाणी केलेलं आहे. 4 कप तांदूळ घेतलेले आहे. 2 तमालपत्र, लवंगा 6-7, दालचिनीचे तुकडे, वेलदोडे 4-5, चवीनुसार मीठ, थोडे कोथिंबीरीचे पाने आणि 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला तांदूळ छान असा शिजलेला आहे. त्यातलं पाणी काढून घेऊया. गॅसवर टोप ठेवलेला आहे. 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चिकनची आज सर्वात पहिल्यांदा लेयर घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण भाताची लेयर घातलेली आहे. कांदा घालून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा चिकनची लेयर घालून घ्यायची आहे. सेम स्टेप करून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मी साईडलाच केसरचं पाणी केलं होतं तेही घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फूड कलर यूज करू शकता. त्यानंतर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता कांदा घालून घ्यायचा आहे. पुदिना घालून घेतलेला आहे. छान असं सर्व व्यवस्थित घालून घेतलेलं आहे. भरपूर कांदा घालायचा आहे. झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर आपल्याला बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. 20 ते 25 मिनिटं बिर्याणीला हातही लावायचा नाही. 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणीचा वासही खूप छान येतो आणि भन्नाट अशी आपली बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला मी पीस तोडून दाखवते. चिकन अगदी मऊ शिजलेलं आहे. त्यानंतर आपली बिर्याणी तयार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं हसत राहा.